सकाळी उठलं की बघा आम्हाला सगळ्यात अगोदर काय दिसतात, पापड दिसतात. तर आद्विक झोपेतून उठलेला नव्हता आणि हे सगळं पॅकिंग करायचं राहिलेलं होतं. बऱ्याचशा ऑर्डर द्यायच्या होत्या. मस्त बघा किती छान सूर्याचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दिसतं इथून व्ह्यू, मस्त दिसतं. आणि छतावरून तर अजून छान दिसते. आणि आईचं असं काहीतरी चाललेलं होतं, उठतात त्यांचे पापड वगैरे करायला चालू झालेले होते. आम्ही बराच वेळ झाला होता उठून, मला थोडंसं शूट करावं आता. आणि सकाळची सुरुवात ही आमची अशीच काहीतरी होते. आता बरंच काम करायचं, त्याच्यामुळं काय सगळं काही जास्त शूट करता येणार नाही आहे. त्याच्यामुळं जेवढं जमेल तेवढं मी शूट करणार आहे. आज रविवार असल्यामुळं सुट्टी असते, म्हणजे ऑफिसला आपल्याला जायची गरज नाही आहे. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं शक्यतो मी शूट करते. तर इकडं लगेच ते संपलं की नाही, वरच्या पापड्या घालणं झाल्या की शेवाळ्याला सुरुवात झाली. शेवाळ्या खूप जास्त शेवाळ्या आलेले होत्या ना. आज अक्षय तृतीया पण होते म्हणून आम्हाला पटापट हे सगळे कामं करायचे होते. त्या शेवाळ्याच्या मशीनचा एक अनुभव सांगते. मागच्या वर्षी 17 मेला ना, 17 मेला तर मग हे सगळे चिप्स वगैरे करून आम्ही वाळवत घातलेले होते. ते कशाचे आहेत? हो का? हेलो गाइस, हम छतों पे आए हैं खाने के लिए। क्या करने को? छत में खाने के लिए आए हैं। आज काय म्हणा, हेलो गाइस म्हणा, हम छत पे आए हैं खाने के लिए, नाश्ता करने के लिए। नाश्ता करने के लिए। हेलो गाइस, नाश्ता करने के लिए आए, खाने के लिए आए। हमारी मम्मी को पापड़ डाल रहे हैं। देखो मेरा चाय है, वे खिचड़ी भी है। देखो तो गाइस, बोलो बोल बोल बोल। मैं एकदम नहीं। साबुदाणा शिजला नाही का? साबुदाना देखो, साबुदाना कशाचे पापड बनवणार आहेत आता आपण? आपण का साबुदाण्याचे कशाचे पापड बनवणार आहेत? साबुदाण्याचे हो का? अरे बापरे, मला माहितीच नव्हतं. इथं बस बस इथं. पप्पा मला चहा दे, मी तुझा पप्पा नाही आणि आजोबा पण दोघं पिऊ. तू बे नाही मी एक नाश्ता दोघं मिळून नाश्ता करतो.
एवढ्या लवकर कसं तोडणं होईन आज हे? नाही मम्मा. बघ किती भारी येतं. लय भारी आहेत अंकल, लय छान, लय मस्त आहेत. अरे रे पाडी पहिले पाडी. मम्मा काय सापडायला रे? बाया वागत आला मिसळ डोसा. तुला का म्हणतो? मापून द्या ना म्हणा अंकलला. चांगली आली का? हे आता याच्यामध्ये खाली करा. जमल येतं का? मला सगळंच त्याच्यानंच बायको शोधून आणली. मँगो अरे तसं पुसू नको ना, शर्ट घाण होते ना यार. तुला म्हणलं ना रुमाल घ्यायचाय, आता घेऊ नको ती खाऊ दे. हे ताट ठेवायचं आहे आता. इकडं. मला नसते. पाणी घे. देवा, हे पुरणाच्या पोळीवर जायला तूप घ्यायचं त्यांना. तुला पोळी आवडते? आता माझ्या मालकाचीच आहे फजिती. हॅलो, आज अक्षय तृतीयाचा पूर्ण दिवस आमचा काहीतरी बिझी असा काहीतरी गेला. म्हण ना आधी, बोल ना. त्याचा डिटेल व्हिडिओ हा तुम्ही बघितलाच असेल. तर पूर्ण दिवसभर खूप बिझी असा होता दिवस. पापड वगैरे केले, पूर्णाचा स्वयंपाक वगैरे ना. आता सगळेजण आम्ही थकलेलो आहेत म्हण ना आधी. आणि आम्ही तुम्ही बघितलंच आजच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहिलंच असेल की सगळं कशा पद्धतीने आम्ही पापड वगैरे सकाळपासून ते कसा शेड्यूल असतो, हे पूर्ण डिटेल व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल. हे बघा, ह्याची काहीतरी अशी मस्ती चालली. रात्रीचे 10 वाजलेत, ह्याचा काहीतरी असा गर्दा करता येते. हॅलो गाईज. मग तर पूर्ण दिवस हा अक्षय तृतीयाचा असा काहीतरी होता. आज ऑफिसला सुट्टी, दिवसभर काही बसायला भेटलेलं नाही, काहीच नाही. आणि याला बघा, आता रात्रीचे डॉक्टर खेळायचे. तर 10 वाजले तर रात्रीचे. ह्यांनी दुपारी खूप झोप घेतली, कारण आमची जी पापडची मशीन बिघडली होती तर त्याचं दुरुस्ती करणार होते. माझं का, मला ताप आली. तिथे तपासतात? अरे बापरे, मला माहितीच नव्हतं. तुला इथे तपासतात? हो का? जळगाव पुरणपोळी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. हा, ह्यांच्या न्यूज चालू झाल्या आहे का? माणसांना काही घेणं देणं नसतंय की बायकांनी काय करतात, काय नाही. यांना फक्त न्यूज बघायच्या, त्यांचं काय चाललेलं असते काय नाही.
प्रत्येकाच्या घरी तेच आहे की न्यूजमध्ये काय चाललेलं आहे, घरात काय चाललं आहे हे याच्याकडे कुणाचंच लक्ष नसते. फक्त न्यूज 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 बघायचं. सगळ्या बायका यांना त्रस्त आहेत की नवऱ्याचं जास्त लक्ष न्यूजकडेच जास्त लक्ष आहे आणि घरामध्ये बाकीच्या बायकोकडे तर बिलकुलच लक्ष नाही. तर चला असा होता ऑल ओव्हर दिवस माझा. आणि उद्या आता तुम्हाला प्रत्येक संडेलाच माझा फुल ब्लॉग हा पाहायला भेटणार आहे, कारण इतर दिवसामध्ये फुल शूट काही मी करत नाही, कारण दिवसभर खूप बिझी शेड्यूल असते. सकाळी पटपट आवरून ऑफिसला जायचं, तिथून आल्यानंतर याचे काहीतरी नाटकं चाललेले असते, तर स्वयंपाक वगैरे बनवायचा आणि रात्री 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत. तर आता 2-3 दिवस मशीन बंद होती, त्याच्यामुळे तर अजून किती दिवस आता रिकवर करायला लागतात काय माहीत, कारण खूप फोन येत आहेत, खूप ऑर्डर येत आहेत. पापड बनवायचे असं काहीतरी चाललेलं आहे. चलो बाय. व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चलो बाय.